महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी भाळवणी या आपल्या मूळ गावी बजावला मतदानाचा हक्क, विजयाचा विश्वास व्यक्त। महाविकास आघाडी म्हणून आमचा महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे। येणाऱ्या 4 तारखेला सगळ्यांना दिसून येईल। आज महाविकास आघाडी म्हणून सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते एकत्र आहोत आम्ही आणि हा विजय आमचा निश्चित आहे। सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क, पद्माळे गावातील मतदान केंद्रावर केलं मतदान। जनशक्ती विरुद्ध सत्ताशक्ती, धनशक्ती, क्रूरनीती ह्या सगळ्यांची निवडणूक आहे आणि ह्यामुळे काही जरी केलं ह्या निवडणुकीत किमान 2 ते 2.5 लाखाच्या फरकानं, लिहून घ्या, 2 ते 2.5 लाखाच्या फरकानं मी विजय होणार, ह्यात काही शंका नाही। सोलापूरमध्ये मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी केलं मतदान। माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी इथे बजावला मतदानाचा हक्क। मोदीजींनी जी विकासाची कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर आम्ही मोठ्या मताधिक्याने विजय होतोय। भाजपाचा पूर्ण देशामध्ये 400 खासदार घेऊन पुन्हा एकदा सरकार येत आहे। मला विश्वास आहे माढा असेल, सोलापूर असेल, हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टी जिंकते। सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क। देशात होणारी निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव, सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं, सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य। संविधान तर वाचवणारच, ही आम्ही आमच्या जीवात जीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला आम्ही वाचव। शिरोळमधल्या प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर राजू शेट्टींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। सामान्य जनता आणि शेतकरी माझ्या सोबत, राजू शेट्टी यांना विश्वास। निसला जेव्हा माझा पराभव झाला, अर्थात तो कट कारस्थान करून पराभव घडवून आणलेला होता। आता कट कारस्थानं केली परंतु ती उधळून लावून आम्ही विजया समीप येऊन पोहोचलेलो आहोत। धाराशिव लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केलं मतदान। गोवर्धनवाडी इथल्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा अधिकार। धरून केलं गेलेलं राजकारण लोकांना अजिबात आवडलेलं नाही आणि सर्वसामान्य जनता ह्याचा जाब निश्चितपणे त्या ठिकाणी जेणे कोणी हे वाईट कृत्य केलं असेल त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि सगळ्यात मोठं माध्यम जे आहे ते आहे लोकशाहीचं। मतदान करून आज निश्चितपणे जनता त्या ठिकाणी दाखवून देईल। सांगलीमध्ये संजय काका पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क। विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील दोघांचे आव्हान वाटत नाही, आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा व्यक्त केला विश्वास। आजच्या घडीला मला दोघंही आव्हानात्मक तसं दृष्टिकोनातून वाटत नाही। निश्चितपणानं मोठा फरक पडेल आणि विजय लोकांच्या आशीर्वादानं, लोकांनीही इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळं यात मताधिक्य चांगलं मिळेल। माढ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांनी बजावला मतदानाचा हक्क। माढ्यामध्ये मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी लढत। नक्कीच बदलणार आहे, नुसती पश्चिम महाराष्ट्राची नाही तर महाराष्ट्राची दिशा बदलणार आहे। जनतेमध्येच उद्रेक आहे आणि नुसतं माढा लोकसभा मतदारसंघात नाही, पूर्ण राज्यात देशात ही प्रक्रिया चालू आहे। मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये केलं मतदान। मुगाव इथे बजावला मतदानाचा हक्क। कुठल्याही भावनेच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या राजकारणाच्या दिशेनं धाराशिव जिल्ह्याचं वाटचाल चालू आहे। आपल्याला नरेंद्रभाई मोदी यांच्या विचाराचा खासदार देईल ह्याच्यामध्ये शंका नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार यांनी काटेवाडी इथे बजावला मतदानाचा हक्क। अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनीही केलं मतदान। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांनी केलं मतदान। खेडमधल्या जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क। माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या पत्नी शीतल देवींनीही केलं मतदान। अकलूज इथे बजावला मतदानाचा हक्क। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं मतदान। आटपाडी तालुक्यातल्या पडळकरवाडी इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बजावला मतदानाचा हक्क।
खेडमध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि मुलगा आमदार योगेश कदम यांनी केलं मतदान. उमरगा लोहाऱ्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बजावला मतदानाचा हक्क. उमरगा येथील मतदान केंद्रावर चौगुले यांनी आई, पत्नी आणि मुलांसह केलं मतदान. सातारा लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलं मतदान. कराड इथल्या मतदान केंद्रावर श्रीनिवास पाटलांकडून सहकुटुंब मतदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.